नमस्कार, मी हर्षरा स्वकुल। संसदेचं बजेट अधिवेशन सुरू आहे। बजेटनं सामान्यांना जितका धक्का दिला नसेल त्यापेक्षा कित्येक पट जास्त धक्का या अधिवेशनात विरोधी पक्षनेते राहुल गांधी जे बोलतायत त्यामुळे सामान्यांना मिळतोय, बरोबर ना? या वर्षाचं वेगळेपण काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की सरकारच्या बजेटमधल्या गोष्टी भारतातल्या एकदम गावखेड्यातल्या लोकांच्या गप्पांमध्ये किती येत आहेत माहिती नाही, पण इंटरनॅशनल पॉलिटिकल घडामोडी इतक्या प्रचंड वेगानं कॉमन मॅनच्या तोंडी अगदी गप्पा माराव्यात तशा येऊन बसल्यात। म्हणजे लोक बोलायला लागलेत की अरे तुला माहिती आहे का एप्स्टीन फाईल्समध्ये काय काय आहेत, कोणाकोणाची नावं आहेत, अरे माहिती आहे का अमेरिका भारत ट्रेड डील झालंय त्यामध्ये काय सुरू आहे, किंवा अरे रशियाचं तेल घ्यायला अमेरिकेनं नाही सांगितलंय, अरे त्या एका पुस्तकात काहीतरी जबरदस्त लिहिलंय। इतक्या बोलीभाषेत हे विषय सामान्यांच्या जगण्याचा भाग होत आहेत। तुम्ही आम्ही सामान्य लोक या घटनांमध्ये लॉजिक शोधायला लागलोय आणि आता याचं रिफ्लेक्शन संसदेत सुद्धा दिसतंय। मी ना फ्रंटलाईन मॅगझिनमध्ये आनंद मिश्रा यांचा एक लेख वाचला होता, राहुल गांधी यांच्याबद्दलचा होता। त्याची सुरुवात खूप छान होती। त्यांनी असं लिहिलं होतं की 200 वर्षांपूर्वी अब्राहम लिंकन यांनी म्हटलं होतं की एका पिढीच्या शाळेच्या वर्गात जे शिकवलं जातं तेच पुढच्या पिढी सरकारचं तत्वज्ञान बनतं। अलीकडेच लंडनमध्ये जन्मलेल्या अमेरिकन लेखक सायमन सिनेक यांनी असं म्हटलं की नेतृत्व हे पुढच्या निवडणुकीपेक्षा पुढच्या पिढीबद्दल अधिक असतं। आणि राहुल गांधी मागच्या काही वर्षांपासून ज्या पद्धतीने बोलतायत, ज्या पिढीच्या प्रश्नांना ॲड्रेस करतायत, त्यातून त्यांची ही स्ट्रॅटेजी दिसू शकते। 11 फेब्रुवारीला राहुल गांधी यांनी संसदेमध्ये जेव्हा ते बोलायला उभे राहिले तेव्हा खरं तर कोणी कल्पनाही केली नसेल की देशाच्या संसदेत राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देश विकल्याचा आरोप करतील। I am saying that you have sold India. Are you not ashamed of selling India? Yes. Do you have no shame of selling India? You have sold our mother, Bharat Mata. Do you have no shame? पण या स्टेटमेंटच्या आधी ते जे बोललेत ना ते खूप महत्त्वाचं आहे, कारण आपल्या समोर आता फक्त एक स्टेटमेंट येते, पण त्याच्या आधी त्यांच्या भाषणातले जे मुद्दे ते नीट ऐकले तर डेफिनेटली काँग्रेसनं 2029 साठी एक महत्त्वाचं पाऊल टाकलंय हे यातनं दिसतं। का ते 4 मुद्द्यांमध्ये मी तुम्हाला सांगते। मुद्दा नंबर 1, एआयच्या दुनियेत वावरणाऱ्या जनरेशनसाठी राष्ट्रवादाची नॅशनलिझमची व्याख्या बदलायला सुरुवात झाली आहे। 2014 मध्ये भाजपनं माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सरकारचं वर्णन कसं केलं होतं तर डिकेड ऑफ डिकाय, म्हणजे ऱ्हासाचं किंवा अधोगतीचं दशक। मग भाजप सत्तेत आलं आणि त्यानंतर प्रोपगंडा लाईन काय चालली, 2014 नंतर स्वातंत्र्य मिळालं। आता ज्यांना खरं स्वातंत्र्य 2014 नंतर मिळालं त्यांच्या सकट सगळ्या भारतीयांचा डेटा सेफ आहे की नाही असा प्रश्न राहुल गांधी यांनी संसदेत विचारलाय। Our most valuable asset, the thing that is going to transform India in the 21st century, the thing that is going to make us a superpower in the 21st century. This is what the Modi government has done with our data. We give up control over our digital trade rules. Number 2, there is no need for data localization. Number 3, free data flow to the United States. Number 4, limit on digital tax. Number 5, no need to disclose any source code. The finance minister is smiling. She likes to smile. She likes to smile a lot. 20-year free tax holiday to anybody who wants it, to the big tax companies. This is what you've done on data. याचा अर्थ कसा निघतो तुम्हाला कळतंय का की 2029 साठी 2 मोठे पक्ष कुठल्या मुद्द्यांवर लढतील तर एका बाजूला भाजप आहे ज्यांचं माझ्या मते मेन पॉइंट पुन्हा एकदा हिंदुत्वच असेल, दुसरीकडे काँग्रेस मात्र डेटा हा मुद्दा उचलून भाजपच्या हिंदुत्व नॅशनलिझमला उत्तर देईल मॉडर्न इकॉनॉमिक नॅशनलिझमनी। बघा ना त्यावेळेला काय परिस्थिती असेल, जेन झी पिढी, मिडल एजचे मिलेनियर्स सगळ्यांच्या हातात मोबाईल असतील, यापेक्षा जास्त टेक्नॉलॉजी असेल, डेटा विकला गेल्याची चर्चा तेव्हा जर संसदेत होत असेल तेव्हा मतदारांची राष्ट्रवादाची व्याख्या काय असेल। आता 2029च्या पिचवरचा दुसरा मुद्दा असेल तो म्हणजे सरेंडर सोल्ड भारत माता याची मांडणी। राहुल गांधी यांनी थेट असा आरोप केलाय की भारतानं अमेरिकेबरोबर ट्रेड डील साईन केल्यानंतर आता अमेरिका भारतावर वॉच ठेवते। अमेरिकेची भाषा पाहिली तर भारताला अमेरिका इक्वल ट्रीट करत नाहीये, इंधन कुठून घ्यायचं हे अमेरिका सांगणार आणि म्हणून नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेपुढे शरणागती पत्करली आहे। सरेंडर असा शब्द त्यांनी वापरलाय। This is a wholesale surrender and it is a tragedy
because it is a surrender not just of the Prime Minister. He has surrendered the future of 1.5 billion Indians. आणि याबद्दलचा एक व्हिडिओ म्हणजे रशियाकडनं ऑइल घ्यायचं थांबणार का, रशियाकडनं ऑइल किती घ्यायचं ह्याचा ऑलरेडी एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर केला याच्या आधीचा, त्यामुळे तो पण तुम्ही निश्चित पहा. आता याचा इफेक्ट सांगते 2029 साठी कसा होऊ शकतो. पॉलिटिक्स हा ना परसेप्शन गेम आहे. नरेंद्र मोदी यांनी 2014च्या प्रचारात पहिल्यांदा 56 इंच छातीचा या शब्दाचा उल्लेख केला होता, बरोबर. म्हणजे त्यावेळेला नॅरेटिव्ह हेच होतं की धाडसी, निर्णय घेण्याची क्षमता आणि हिंमत असलेला नेता ही इमेज भाजपला नरेंद्र मोदी यांची सेट करायची होती. आता याच इमेजला तडा जाण्यासाठी काँग्रेस म्हणते की सरेंडर, सोल्ड भारत माता, म्हणजे पंतप्रधान अमेरिकेच्या प्रेशरमुळे झुकलेत असं काँग्रेसचं म्हणणं आहे. आणि सोल्ड भारत माता या 3 शब्दांचा वापर करून काँग्रेसनं एक लॉंग टर्म थीम सेट केली आहे. तडजोड केलेलं म्हणजे कॉम्प्रोमाइज नेतृत्व भारतासाठी म्हणजे महासत्ता होऊ पाहणाऱ्या देशासाठी चांगलं नाहीये, ही ती लॉंग टर्म लाईन आहे. लक्षात घ्या की 2024च्या लोकसभा निवडणुकीत काय काय नॅरेटिव्ह होती, अगदी आत्ता घडलेलं आहे, तुम्ही विसरला नसाल. काय नॅरेटिव्ह होती? भाजपचं बटेंगे तो कटेंगे, त्याच्या समोर काँग्रेस म्हणत होतं की संविधान बचाव. पण भाजपचं नॅरेटिव्ह सक्सेसफुल झालं असं म्हणता येईल का? तर नाही, कारण तसं झालं असतं तर केंद्रात मोदी सत्ता आली असती. पण आता केंद्रात मोदी सत्ता नाहीये, एनडीएची सत्ता आहे. आता या पार्श्वभूमीवर लक्षात घ्या की देश विकला जातोय, भारत बेच दिया, या स्टेटमेंट्सला खोडून काढण्याची जबाबदारी भाजपवर जास्त येते. म्हणजे इंग्लिशमध्ये म्हणायचं तर द बर्डन ऑफ प्रूफ लाईज ऑन बीजेपी मोर दॅन काँग्रेस इन दिस केस. बर्डन ऑफ प्रूफ म्हणजे काय, तर एखादी गोष्ट सिद्ध करण्याची जबाबदारी कुणावर येते अशा अर्थाने. म्हणजे जसं राहुल गांधी यांना स्वतःला प्रूव्ह करायला लागलं त्यांच्या ॲक्शन्समधून की त्यांना पप्पू ठरवणारा फक्त एक प्रोपोगंडा आहे, ही इज नॉट पप्पू. आता राहुल गांधींच्या ॲक्शन्स या डिफेन्सिव्ह मोडमधनं त्यानंतर येत नाहीत बघा. त्यांच्या स्टेटमेंट्समुळे सरकारला स्वतःला डिफेंड करण्याची वेळ येते. हा फरक आहे 2010 ते 2026च्या राहुल गांधींमध्ये. सो यू कॅन इमॅजिन 2029. हां, आता अजूनही काहींना वाटतं की राहुल पप्पू आहेत, पण तसं असलं असतं तर पंतप्रधानांचं भाषण झालं असतं पार्लमेंटमध्ये. फक्त जेन झी, डेटा प्रोटेक्शन अशा शहरी इश्यूजवर राहुल गांधी बोलत नाहीत संसदेमध्ये. तर राहुल गांधींनी असा आरोप केलाय की या ट्रेड डीलमुळे अमेरिकन शेतकऱ्यांसाठी आपल्या गरीब शेतकऱ्यांचं नुकसान होणार आहे. शिवाय बांगलादेशला टेक्स्टाईलमध्ये जी सवलत मिळाली ती भारतापेक्षा जास्त असल्यामुळे भारतातली टेक्स्टाईल इंडस्ट्री ही भरडली जाणार आहे. ग्रामीण भागातली अर्थव्यवस्था, तिचं संरक्षण, जिथे सगळ्यात जास्त लेबर काम करतात अशा इंडस्ट्रीबद्दल राहुल गांधी यांनी संसदेत बोलणं, ते एका टेक्स्टाईल फॅक्टरीला गेले होते त्याबद्दलचं उदाहरण देणं, या सगळ्यामुळे ना या ट्रेड डीलची गावखेड्यापर्यंत पोहोचलेली चर्चा आता अधिक गरम होणार आहे पुढच्या 2 ते 3 वर्षात. आणि शेवटचा मुद्दा म्हणजे लिंकिंग इकॉनॉमिक्स विथ करप्शन. शेतकरी ते जेन झी तरुण ते डेटा प्रोटेक्शन हे सगळे मुद्दे अर्थकारणाशी म्हणजे इकॉनॉमीशी जोडून दाखवले राहुल गांधी यांनी. आणि ही इकॉनॉमी त्यांनी कनेक्ट केली अदानींची. पंतप्रधानांवर दबाव का आहे असा थेट सवाल त्यांनी यावेळेला विचारला. आणि अमेरिकेत सुरू असलेल्या अदानी प्रकरणाकडे राहुल गांधी यांनी बोट दाखवलं. हा व्यापार करार, हे ट्रेड डील, हे पंतप्रधान आपलं फायनान्शियल आर्किटेक्चर वाचवण्यासाठी करतायत असा थेट आणि गंभीर आरोप राहुल गांधी यांनी यावेळेला केला. एप्स्टीन फाईलचा उल्लेख संसदेमध्ये पहिल्यांदा झाला. एप्स्टीन प्रकरणात केंद्रीय मंत्र्यांचा उल्लेख, त्या प्रकरणात कॉर्पोरेटचं एका मोठ्या नाव आहे त्यांचा उल्लेख संसदेत पहिल्यांदा झाला. आता या सगळ्या मुद्द्यांचा विचार केला इन अ बिगर पिक्चर म्हणजे मतदारांसमोर पॉलिटिकल पार्टीजकडनं आयडियोलॉजिकली कुठले 2 चॉईसेस ठेवले जाऊ शकतात 2029 साठी. तर ते आत्ता तरी दिसत आहेत की कॉर्पोरेट ड्रिव्हन सोल्ड आउट इंडिया की प्रो पुअर इंडिपेंडंट इंडिया. त्यामुळे यू कॅन हेट राहुल, यू कॅन लव्ह राहुल, बट यू कॅनॉट इग्नोर राहुल. The nation has been sold out. Its data has been sold. Its farmers have been sold. All its software engineers have been sold out. Its small and medium businesses have been sold out. And most importantly, our forces and our energy security has been sold out. Thank you, Speaker. ही आत्ताची स्थिती आहे. 2029 पर्यंत यामध्ये काय बदलेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. तुम्हाला या बाबतीत काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. सबस्क्राईब तुम्ही चॅनल करत असाल तर तुमच्या सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक धन्यवाद.